Hello student, good morning all of you. I am Sunil Farandi. बघा मित्रांनो, आज आपल्याला इंटिग्रेशन मधला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे आणि तो पॉइंट आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. बघा खूप महत्त्वाचा पार्ट आहे काय सबस्टिट्यूट करून तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह देखील आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह असेल तरच हा पॉइंट तुम्हाला येते. तो कसा तुम्हाला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ती तुम्हाला कळेलच. बघा फर्स्ट ह्यामध्ये आहे प्रॉपर्टीज ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचे काही प्रॉपर्टीज आहेत. इंटिग्रेशनचे काही प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इज इक्वल टू log ऑफ f ऑफ x प्लस. बघा त्याचे मीनिंग काय. जर इंटिग्रेशन मध्ये अंश आणि छेद असेल, काय इंटिग्रेशन मध्ये अंश आणि छेद असेल, छेदाचं डेरिव्हेटिव्ह जर अंशामध्ये असेल तर तुम्ही डायरेक्टली उत्तर लिहायचं log ऑफ छेद, log ऑफ डिनॉमिनेटर. कधी हे जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर. आणि सेकंड कंडिशन आहे बघा इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन अंडर रूट f ऑफ x dx इज इक्वल टू 2 रूट f ऑफ x प्लस c. म्हणजे काय बघा अंश आणि छेद आहे परत रूट मध्ये एखादा फंक्शन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचा आन्सर येतं 2 डिनॉमिनेटर 2 इंटू डिनॉमिनेटर जो काय असेल तो आहे ॲज इट इज तुम्ही असं लिहायचं. बरोबर. बघा ह्यावरचे एक एक्झाम्पल पाहूया. ह्याच्यावरचे एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस x प्लस 5 dx. आता मला ह्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं. बरोबर आहे. बघा ह्या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्ही इंटिग्रेशन फाइंड केलं काय आतापर्यंत शिकलाय काय नाही आहे. तुम्ही शिकलाय सिंपल रॅशनल फंक्शन. सिंपल हा सिंपल आहे का नाही आहे. कारण जर खूप सिंपल तुम्ही म्हणू शकताय बट दोघांचं काय दोघांचं पॉवर सेम नाही आहे. मग मला सिंपल मध्ये काय सांगितलं त्याचं डिग्री काय पाहिजे ग्रेटर दॅन लेस दॅन 2 पाहिजे, 2 पेक्षा कमी. बट इथं तसं इझी एक्झाम्पल नाही आहे. मग त्याचं तुम्हाला काय करायचं चेक करायचं बघा छेदाचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे का. बघा 2x प्लस x स्क्वेअर प्लस x प्लस 5 चं डेरिव्हेटिव्ह काय तर x स्क्वेअरचं काय तर 2x प्लस x चं काय तर 1 येतं आणि प्लस 5 चं 0 येतं. कॉन्स्टंट आहे ना म्हणजे छेदाचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे बघा 2x प्लस 1 म्हणजे उत्तर काय येतं log ऑफ डिनॉमिनेटर. बघा म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं लेट I is equal to integration of 2x plus 1 divided by x square plus x plus 5 dx. बरोबर. मग आता काय तर f of x is equal to काय x square plus x plus 5 आणि f dash of x is equal to f dash म्हणजे काय याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा. डेरिव्हेटिव्ह काय बघा 2x plus 1 plus 0 म्हणजे 2x plus 1. then आपला फॉर्म्युला काय इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x dx is equal to log of f of x plus c. याचा यूज करू देतो का याला उत्तर काय येतं मग therefore I is equal to log of denominator x square plus x plus 5 plus. बघा किती इझी आहे हे. फक्त मला दाखवायचं आहे की छेदाचं डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे. असंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड ह्यासारखं बघा इंटिग्रेशन ऑफ नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 3 डिवाइड बाय रूट मध्ये x स्क्वेअर प्लस 3x मायनस 4 dx. मग आता मला हे सोडवायचं आहे. असं एक्झाम्पल पण तुम्ही पाहिलेलं नाही रूट मध्ये असेल तर मी चेक मला प्रॉपर्टी आहे बघा रूट मध्ये असेल तर रूट मध्ये जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे का चेक करा. इथे काय दिसतं x स्क्वेअर प्लस 3x मायनस 4 दिसतं म्हणजे x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय तर 2x प्लस आहे आणि 3x डेरिव्हेटिव्ह काय तर ओन्ली 3 4 चं काय तर 0. पण हे लिहायचं कसं रायटिंग तुमचं व्यवस्थित लेट I is equal to integration of 2x plus 3 divided by under root x square plus 3x minus 4 dx. मग इथं बघा f of x is equal to x square plus 3x minus 4. So f dash of x is equal to 2x plus 3 0. मग then integration of f dash of x upon under root f of x dx is equal to 2 root f of x plus c. तर याचा आन्सर काय आला मग therefore I is equal to 2 root मध्ये x square plus 3x minus 4 plus of झाला आन्सर.
बघा किती इझी आहे, एकदम सोपे एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला इथं ओळखता आलं पाहिजे की डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे. हे झालं प्रॉपर्टी वरचे. आता मला मेन पाहायचं आहे काय, सबस्टिट्यूशनचे. हे खूप महत्वाचं आहे. सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यासाठी त्यातला एक किंवा दोन एक्झाम्पल तरी तुम्हाला पेपरला हमखास असणार आहे. त्यासाठी सबस्टिट्यूशन खूप महत्वाचं आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे सबस्टिट्यूशनचा. इंटिग्रेशन ऑफ e raised to tan of x into sec square x dx. बघा तुम्हाला हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ह्यात साइन tan ने सेक आहे. मला ह्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. आता ह्याचं इंटिग्रेशन कसं फाइंड करायचं, बघा तुम्ही आतापर्यंत प्रॉपर्टी फक्त 2 किंवा 3 शिकलाय. बरोबर आहे ना. असं दोन फंक्शनचं गुणाकार असेल e raised to tan x into sec square x, तर तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करताना करायला शिकलाय का तुम्ही? नाही शिकला. मग इथं काय सबस्टिट्यूशनचा यूज. आता सबस्टिट्यूशनचा यूज म्हणजे कसं करायचं, ह्या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही चेक करायचे की बाबा कोणाचा डेरिव्हेटिव्ह ह्या एक्झाम्पल मध्ये प्रेझेंट आहे. कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रेझेंट आहे व्यवस्थित जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला ते दिसतं. बघा आता कसं सोडवायचं. फर्स्ट लेट i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू tan x आणि sec square x dx. बरोबर आहे का, लिहून घेतला. आता मला इथं चेक करायचं. हे इक्वेशन नंबर ला 1 दिलं. इक्वेशन नंबर 1 व्यवस्थित केअरफुली बघा, हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 दिला. तर मला चेक करायचं आहे की ह्या इक्वेशन मध्ये कुणाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय तरी sec square x म्हणजे तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec square कुठे आहे, म्हणून टॅनचं डेरिव्हेटिव्ह इथं आहे. म्हणून काय करणार मी, tan of x is equal to t पुट करणार. पुट tan x is equal to 2. tan x च का घेतलं रे, कारण tan चं डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट आहे म्हणून पुट केलं. मग आता ह्याचं डिफरन्शिएट करणार मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय बघायचं, tan चं काय तर डेरिव्हेटिव्ह sec square x is equal to t चं काय तर बघा dt upon dx. हा dx तर डिवाइड ला ऐकणार काय तर मल्टिप्लाय आहे, म्हणजे therefore sec square x dx is equal to dt. बघा हे खूप महत्वाचं आहे. sec square x dx is equal to dt. मग आता इक्वेशन 1 becomes काय सांगते बघा, i is equal to integration of e raised to, बघा tan म्हणजे काय रे, t पुट केले म्हणजे e raised to t. मग त्यानंतर बघा sec square x dx म्हणजे काय बघा dt आहे. sec square x dx म्हणजे काय dt आहे, म्हणजे ते काय आलं t आलं. म्हणजे मला इंटिग्रेशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू कशाला, t न. म्हणजे इथे e raised to t चं आहे का, मग e raised to t चं इंटिग्रेशन काय करे, i is equal to e raised to t plus c. बट t म्हणजेच काय, म्हणजे बघा t म्हणजेच काय tan of x म्हणजे काय, तर e raised to tan of x plus झालं याचं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. बघा किती इझी आहे, एकदम सोपा आहे. फक्त तुम्हाला इथं समजलं पाहिजे की कुणाचा डेरिव्हेटिव्ह ह्यामध्ये प्रेझेंट आहे. बघा नेक्स्ट ह्या सारखंच एक्झाम्पल आहे. एक सेकंड, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन log of x into x dx. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन log x into x आणि dx. बघा हे देखील बाय सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं तुम्ही चेक करायचं परत की कुणाचा डेरिव्हेटिव्ह ह्या इक्वेशन मध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे. बघा फर्स्ट सोल्युशन मध्ये लेट i is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन log of x into x dx. बरोबर आहे का. मग आता इक्वेशन नंबर 1 दिलं. इक्वेशन नंबर 1 बघा त्यानंतर काय करणार आहे, तर कुणाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे रे, चेक केलं तर दिसते की log x चं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 upon x म्हणजे 1 upon x आहे का. मग मी पुट काय करणार, पुट log of x is equal to t. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. log of x काय तर 1 upon x is equal to dt upon dx. हा dx इकडे आपण डिवाइड ला केला तर मल्टिप्लाय येतं, म्हणजे 1 upon x dx is equal to काय येतं dt आलं. बरोबर आहे का. मग हे सगळं काय करणार मी, इक्वेशन 1 बिकम्स म्हणजे बघा काय इक्वेशन 1 i is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon आहे कसं 1 upon log x म्हणजे काय पुट केले, t पुट केले इथं t आलं. बरोबर आहे. मग बघा 1 upon x dx म्हणजे हे सगळा बघा इथून
हा असा सगळा म्हणजे काय येतं dt ते चेक करा 1/x dx म्हणजे dt. मग ह्याच्या सगळ्यांच्या मी काय पुट करणार येतं dt पुट करणार बरोबर आहे. मग आता 1/t चं डेरिव्हेटिव्ह काय येतं इंटिग्रेशन काय येतं log of t plus c बट t म्हणजेच काय काय पुट केलं t म्हणजे बघा तुम्ही log of x log of x plus c बघा झालं याचं इंटिग्रेशन. किती इझी आहे बघा किती सोपं एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला केअरफुली समजलं पाहिजे की ह्यामध्ये कोणाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे तो. एकदा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे तो कळला तर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट बघा थर्ड एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ cos ऑफ log x डिवाइड बाय x dx. नेक्स्ट एक्झाम्पल सेम आहे सारखंच आहे काय cos ऑफ log x डिवाइड बाय x dx. मला परत ह्याचं काय करायचं इंटिग्रेशन काढायचं आहे बाय सबस्टिट्यूशन मेथडनी. मग फर्स्ट लेट I is equal to integration of cos of log of x divided by x dx. इक्वेशन नंबर 1 दिलं बरोबर. आता ह्या एक्झाम्पल मध्ये परत चेक करा की कुणाचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. log x चं डेरिव्हेटिव्ह काय तर 1/x म्हणजे log चं डेरिव्हेटिव्ह 1/x आहे काय ते प्रेझेंट आहे. म्हणून पुट काय करणार बघा पुट log of x is equal to t. मग डिफरन्शिएट with respect to x. मग काय बघा log of x. आता बघा इथे dx मी डायरेक्टली इथंच लिहितोय कारण की इक्वेशन घेतल्यानंतर परत मी ट्रान्सफर करतो इकडे म्हणून इथंच डायरेक्टली लिहितोय log of x dx is equal to dt. हा भेटला dt चे इज बघा log of x dx नाही 1/x ना log x भेटलं 1/x dx is equal to dt. मग आता इक्वेशन 1 becomes मग काय बघा I is equal to integration of cos of t log च्या ऐवजी काय t आणि बघा dx upon x म्हणजे काय बघा 1/dx into dx म्हणजे काय dt येते. काय बघा cos t चं काय येतं sin of t plus c आणि sin आहे कसं t म्हणजे काय log of x plus c. हे तुमचं आन्सर. बघा किती इझी आहे. फक्त ह्यामध्ये तुम्हाला एवढंच माहित पाहिजे की कोणाचा डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये प्रेझेंट आहे. त्याला तुम्ही x t पुट करा आणि ते रिसबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर मिळतो. बघा सेम ह्यासारखंच एक्झाम्पल आणखी काही बघूया. तर एकदम सोपा आहे. फक्त तुम्हाला ह्याने खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला एक किंवा दोन क्वेश्चन की पेपरला हमखास असणार आहे. त्यामुळे हे केअरफुली बघा व्यवस्थित समजावून घ्या. समजलं नसेल तर लेक्चर 2-3 वेळा पहा तर हे समजावून घ्या. नेक्स्ट बघा इंटिग्रेशन ऑफ tan inverse x raised to 3 divided by 1 plus x square dx. बरोबर आहे tan inverse x raised to 3 divided by 1 plus x square dx. बरोबर. परत फर्स्ट लेट I is equal to integration tan inverse x raised to 3 divided by 1 plus x square dx. इक्वेशन नंबर 1. आता इथं बघा कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे पुट बघा tan इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह आहे तो 1/1 plus x square म्हणजे tan इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह आहे ते प्रेझेंट आहे. म्हणून काय करणार पुट tan इनव्हर्स x is equal to t म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढलं डिफरन्शिएट with respect to x. tan चं काय येतं 1/1 plus x square dx is equal to dt येतं. मग इक्वेशन 1 becomes काय म्हणणार I is equal to इंटिग्रेशन बघा tan इनव्हर्स काय आपण केले t म्हणजे t चा क्यूब आणि बघा dx upon 1 plus x square म्हणजे dx upon 1 plus x square म्हणजे काय आलं dt आलं. म्हणजे इंटिग्रेशन काय तर t raised to 4/4 plus n. t म्हणजे काय tan inverse x raised to 4/4 plus I is equal to इझी एक्झाम्पल. तुम्हाला इथे एकच गोष्ट माहित पाहिजे की डेरिव्हेटिव्ह कोणाचा प्रेझेंट आहे. तो बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखंच बघूया. फिफ्थ एक्झाम्पल हा फोर्थ नंबर होता. इंटिग्रेशन ऑफ sin root x divided by root x dx. sin of root x divided by root x dx. बरोबर. आता हे एक्झाम्पल मला सॉल्व्ह करायचं आहे. मग त्यासाठी फर्स्ट लेट I is equal to integration of sin of root x divided by root x dx. आता इथे कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे ते प्रेझेंट root x चं डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट आहे. मग root x चं डेरिव्हेटिव्ह आहे डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स. रूट एक्स काय येतं 1/2 रूट एक्स dx इज इक्वल टू dt. मग इथं 2 कोण दिसते का तुम्हाला? 2 दिसत नाही म्हणून हा 2 येणार मी पलीकडे ट्रान्सफर करणार. म्हणजे काय बघा dx अपॉन रूट एक्स इज इक्वल टू 2 dt. डिवाइड करायला काय झालं? मल्टिप्लाय. इक्वेशन 1 becomes I is equal to integration of sin of t. रूट x म्हणजे काय? t. आणि बघा dx अपॉन रूट x काय येतं? इंटू 2 dt. म्हणजे हा I is equal to 2 बाहेर आला आणि काय आलं बघा इथं sin of t इंटू dt. I is equal to 2 आहे. sin काय येतं? मायनस cos of t प्लस c. I is equal to मायनस बाहेर आलं cos आहे तसंच आणि t म्हणजेच काय? रूट x प्लस c. हे तुमचं आन्सर. हा काय तुमचा एक्झाम बघा एकदम सोपा आहे. फक्त स्टेप वाइज तुम्ही सोडवून गेलात तर एकदम इझी आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखं आहे. इंटिग्रेशन ऑफ cos of x अपॉन 1 प्लस sin of x dx. काय cos of x 1 प्लस sin x dx. बघा परत रिसब्स्टिट्यूशन तुम्हाला सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करायचं आहे. अदरवाइज तुम्ही दुसऱ्या कुठल्याही वेळेला जर ती म्हणला सर मागास एक्झाम्पल झाला की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सर असं एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्रिक होतं की ती सॉल्व्ह केलं फॉर्म्युला यूज करून. बट बाळानं इथं 1 प्लस कॉस होतं, इथं तर साइन आहे. 1 प्लस साइनचा आपल्याजवळ फॉर्म्युला नाही म्हणून त्यासाठी तुम्ही हे एक्झाम्पल त्या मेथडने सॉल्व्ह करू शकत नाही. मग हे बाय सबस्टिट्यूशनच करणार. म्हणजे I is equal to integration of cos x divided by 1 plus sin of x dx. इक्वेशन नंबर 1. आता इथं कुणाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे रे? चेक करा. sin x चे डेरिव्हेटिव्ह cos x येतं. तुम्ही तो उलट पुट करू शकत किंवा ती मेन्शन असेल sin चे डेरिव्हेटिव्ह cos आहे की प्रेझेंट आहे, बरोबर आहे. बट हे छेदामध्ये आहे 1 प्लस आहे. मग तुम्हाला हे ऍडजस्टमेंट करता येणार नाही. मग तेवढ्यासाठी काय अंशामध्ये जो नंबर आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह चेक करायचा येतो का? sin चे डेरिव्हेटिव्ह cos येतं मग पुट sin of x is equal to t. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. sin चं काय आहे डेरिव्हेटिव्ह? cos of x dx is equal to dt. बरोबर आहे का? Therefore equation 1 becomes I is equal to integration of cos dx म्हणजे काय आले? dt आले आणि इथं 1 plus sin x म्हणजे काय? t dt. मग आता 1 अपॉन हे काय येतं? log of 1 plus t plus c. म्हणजे काय आलं? log of 1 plus t म्हणजेच काय? sin of t plus c. हा तुमचा ह्याचा आन्सर. बघा किती सोपा आहे. बाय सबस्टिट्यूशन मेथडनी एक्झाम्पल किती सोपे आहे. तुम्हाला फक्त केअरफुली पाहिला तर तुम्हाला एकदम इझी आहे ते. बघा नेक्स्ट एक्झाम्पल हा शेवटचे 2-3 एक्झाम्पल असतील तर खूप महत्त्वाचे आहेत. केअरफुली लक्ष द्या. हे पेपरला भरपूर वेळा विचारलेले आहे. इंटिग्रेशन ऑफ e raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus x डिवाइड बाय cos square x into e raised to x dx. e raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus x किंवा x plus 1 and डिवाइड बाय cos square ब्रॅकेट मध्ये x into e raised to x. आता मला बाय सबस्टिट्यूशन ने सोडवायचं आहे. लेट I is equal to integration e raised to x plus 1 डिवाइड बाय cos square x into e raised to x dx. बरोबर आहे का? मग आता इथे डेरिव्हेटिव्ह कोणाचा प्रेझेंट आहे? ह्या दोघांचा गुणाकार x आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे. बघा ते सॉल्व करून चेक करून बघूया. पुट इक्वेशन नंबर 1 पुट x into e raised to x is equal to t. आता हे डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा u into v रूल आहे. फर्स्ट इंटू सेकंड. दोन फंक्शनचा काय येतं? गुणाकार आहे. म्हणजे काय करणार? पहिला फर्स्ट आहे कसं? सेकंड साठी काय येतं? e raised to x मध्ये प्लस सेकंड आहे कसं? x साठी काय येतं? 1 आणि इथं dx is equal to dt. मग आता कॉमन कोण काढणार? e raised to x काढणार म्हणजे x plus 1 dx is equal to dt. आता बघा e raised to x ब्रॅकेट मध्ये x plus 1 dx म्हणजे dt भेटला. आता इक्वेशन 1 becomes I is equal to integration of 1 upon cos square t dt. म्हणजे बघा e into e raised to x चं t आलं आणि e raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus x dx म्हणजे काय आलं आहे? dt आलं. ह्याच्याऐवजी
dt पुट केलं बरोबर आहे. मग आता I इज इक्वल टू इंटू कॉस बरोबर तर काय होतं बघा, कॉस डिवाइड बरोबर काय होतं कोसेक स्क्वेअर t dt आणि कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं, कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं मायनस कॉट ऑफ x प्लस आणि कॉट ऑफ t प्लस c म्हणजे I इज इक्वल टू मायनस आहे तसंच म्हणजे कॉट t म्हणजेच काय काय पुट केला x इंटू e रेज टू x प्लस c हा झाला तुमचा फायनल आन्सर. हा खूप महत्त्वाचा एक्झाम्पल आहे, व्यवस्थित बघा एकदम इझी एक्झाम्पल आहे. सेम यासारखंच मी आणखी एक एक्झाम्पल शेवटचा एक्झाम्पल घेतोय. e रेज टू x ब्रॅकेट मध्ये x मायनस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर आणि इथं cos स्क्वेअर e रेज टू x अपॉन x dx. आता मला हे सॉल्व करायचं आहे. मग फर्स्ट काय करणार, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x ब्रॅकेट मध्ये x मायनस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर cos स्क्वेअर e रेज टू x अपॉन x dx इक्वेशन नंबर 1. बरोबर. आता बघा इथं छेदामध्ये जो आहे ना e रेज टू x डिवाइड बाय x ह्याचा डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट आहे. मग आता ते चेक करूया, सोडवूया. पुट e रेज टू x अपॉन x is equal to t. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग अंश आणि छेद असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, फर्स्ट डिनॉमिनेटर छेद कॉन्स्टंट अंशात डेरिव्हेटिव्ह काय येतं e रेज टू x मध्ये काय आहे मायनस, आता e रेज टू x कॉन्स्टंट चरस डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आणि काय आलं dx is equal to dt. वरचं कोण कॉमन येतं e रेज टू x मग x मायनस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर dx is equal to dt. हे आहे का माहिती e रेज टू x ब्रॅकेट मध्ये x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर म्हणजे ह्या सगळ्यांचं मिळून मला काय भेटलं dt भेटलं. मग काय बघा इक्वेशन 1 becomes I is equal to integration of 1 upon cos square t dt. हे कसं लिहिलं सगळ्यांना समजलं का बघा, e रेज टू x ब्रॅकेट मध्ये x प्लस x मायनस 1 डिवाइड बाय x स्क्वेअर dx हे सगळं म्हणजे काय आलं dt आलं. वरती लिहिलं का आणि बघा cos स्क्वेअर आहे कसं आणि e रेज टू x अपॉन x म्हणजे काय येतं t येतं. परत बघा ते काय करणार आहे I इज इक्वल डिवाइड ला cos स्क्वेअर आहे वरती काय येतं cosec स्क्वेअर t dt आणि cosec स्क्वेअर चे इंटिग्रेशन येतं मायनस cot ऑफ t प्लस c. I इज इक्वल टू मायनस आहे तसंच cot आहे तसंच आणि t म्हणजेच काय e रेज टू x अपॉन x प्लस हे झाला ह्याचा इंटिग्रेशन. हे शेवटचे जे दोन एक्झाम्पल आहेत हे खूप महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत, पेपरला भरपूर वेळा विचारलेले आहेत. बघा एकदम बाय इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन तर हा खूप सोपा आहे. फक्त तुम्हाला ह्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की डेरिव्हेटिव्ह चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे आणि ते डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे तरच तुम्ही हे एक्झाम्पल सगळे सॉल्व्ह करणार. बघा आजच्या लेक्चरला काय काय झालं, दोन प्रॉपर्टी घेतलं. जर छेदाचा डेरिव्हेटिव्ह जर अंशामध्ये असेल तर तुम्ही लॉग ऑफ छेद घेताय आणि तसंच काय रूटमध्ये छेदामध्ये रूटमध्ये एखादा फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह जर परत अंशामध्ये असेल तर तुम्ही कसं लिहिताय 2 इंटू डिनॉमिनेटर आणि त्यानंतर बाय सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल. हे खूप सोपे आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, 2-3 वेळा लिहून काढा, व्हिडिओ बघा 2-3 वेळा समजलं असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. ह्यावरचे 2 किंवा 3 एक्झाम्पल पेपरला हमखास असणार आहे. थँक्यू.